मोदी सरकार हे घाबरट आहे, भ्याड आहे, पळवाट काढणारा आहे। एक 70 वर्षीय संघर्ष योद्धा जो विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी, जो विद्यार्थ्यांच्या हितासाठी, भल्यासाठी 20 दिवस उपोषण करतोय, त्या उपोषणकर्त्याला भेट न देता, उपोषणकर्त्याची चर्चा न करता मोदी सरकार सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस पाठवते, स्वतः एका कपड्याचं 2-4 कपडे मधात ठेवतोय आणि त्यांना त्या परिस्थितीमध्ये उचलल्या जातं। म्हणजे मोदी सरकार किती घाबरट आहे यातून हे निष्पन्न होते। आज सकाळी पावसाळी अधिवेशनाचं सत्र चालू असताना मोदी साहेब हे देशाला संबोधित करत होते की अंतराळ यानामध्ये की भारताच्या स्पेस सेंटरमधून काल एक विमान सोडण्यात आलं। एका इकडे मोदी सरकार युवकांच्या बाबतीत चांगलं बोलत असताना दुसऱ्या ठिकाणी त्याच जंतर मंतरवरती संसदेपासून हाकेच्या अंतरावरती मोदी सरकारचे पोलीस हे विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, तरुणांना कपडे फाडस्तोपर्यंत मारत होते। एक 70 वर्षाचा माणूस उपोषणाला बसलेला आहे, त्याला तुम्ही भेट देऊ शकत नाही, परंतु विद्यार्थ्यांना, तरुणांना तुम्ही घाबरलेले आहात। मोदी सरकार नेहमी मन की बात बोलतात, दिल की बात बोलतात, त्या तरुणाचे दिल की बात कधी तुम्ही बोलणार आहात? या देशामध्ये 152 वेळा या 2 महिन्यामध्ये पेपर फूट झालेली आहेत। 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। दररोज एक पूल पडतोय, दररोज कुठे ना कुठं सडक हादशामध्ये, खड्ड्यामध्ये कुणाचा तरी जीव जातो। या विरोधात केंद्रातलं काय, राज्यातलं कुठलाही मंत्री बोलत नाही, आमदार बोलत नाही, खासदार बोलत नाही। हे सगळ्यात मोठं दुःखाचं आहे की मोदी सरकारचा आता पापाचा घडा भरलेला आहे। अच्छे दिन तो सोडा, आमचे जुने दिवस आहेत ते सुद्धा आम्हाला दिसायला मिळत नाहीत। या देशामध्ये विद्यार्थी आत्महत्या करतात, याच्यासारखं दुर्दैव काय असू शकते? म्हणून आज अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे जे तिथं उपोषणाला बसले होते, त्या उपोषणार्थ या राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर संपूर्ण विद्यार्थी, वेगवेगळ्या समाजातील स्तरातील, सामाजिक असू द्या, सांस्कृतिक असू द्या, अभिनेते असू द्या, सगळ्या स्तरातून पाठिंबा मिळत आहे। म्हणून अंबरनाथ तहसीलला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तालुक्यातले इथं निवेदन देण्यात आलेलं आहे की धर्मेंद्र प्रधान सारखा एक शिक्षण मंत्री, त्याच्या काळामध्ये जर पेपर लीक होतात, नीटचे परीक्षा पेपर फुटतात, असं असूनही तो राजीनामा देत नाही आहे, हे दुर्दैवाची गोष्ट आहे। की त्याला सोन्याचं काहीतरी लागलेलं आहे का, की मोदीपासून त्याला एवढा फायदा आहे किंवा त्याच्यापासून मोदीला एवढा फायदा आहे? हे भारतीय जनता पक्षानं या 2 दिवसात त्यांचा राजीनामा घ्यावा। नाहीतर तुम्ही टीव्हीवरती बघत असाल की जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे त्याला व्यापक स्वरूप मिळत आहे आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये त्याचा राजीनामा नाही घेतला तर याच्यापेक्षाही व्यापक स्वरूपात आंदोलन देशभरात निर्माण होणार आहे।